नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. सध्या मार्केटमध्ये स्ट्रॉबेरीचा सीझन आहे, त्यामुळे मी अगदी झटपट होममेड असा स्ट्रॉबेरी क्रश तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तोही कोणतेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता. हा स्ट्रॉबेरी क्रश तुम्ही केकमध्ये, श्रीखंडमध्ये किंवा सरबत म्हणून त्याचा आस्वाद घेऊ शकता किंवा वेगवेगळ्या पदार्थात त्याचा वापर करू शकता. 6 महिने तर हा स्ट्रॉबेरी क्रश आरामात टिकतो. शिवाय घरच्या घरी मुलांना तुम्ही चपातीबरोबर हा स्ट्रॉबेरी क्रश लावून देऊ शकता. मुलेही अगदी आवडीने खातील. तर हा स्ट्रॉबेरी क्रश बनवण्यासाठी इथे मी एक पॅन घेतला आहे. त्यात आपण पाव किलो अगदी फ्रेश स्ट्रॉबेरी मी धुवून स्वच्छ घेतली आहेत आणि अशा प्रकारे त्याचे छोटे छोटे काप तयार करून घेतले आहेत. आता लगेचच आपण साधारणतः 1 ते 1.5 मिनिटे स्ट्रॉबेरी व्यवस्थितपणे परतून घेऊया. इथे गॅस मीडियम ठेवून आपण स्ट्रॉबेरी परतून घेत आहोत, म्हणजे स्ट्रॉबेरी लगेचच नरम पडते. साधारणतः 1 ते 1.5 मिनिटानंतर स्ट्रॉबेरी थोडीशी नरम झाल्यावर लगेचच आपण 150 ग्रॅम त्यामध्ये साखर घालूया. इथे पाव किलो स्ट्रॉबेरीला मी 150 ग्रॅम इथे साखर वापरत आहे. इथे जे प्रमाण दिले आहे त्याप्रमाणेच जर तुम्ही स्ट्रॉबेरी क्रश बनवला तर परफेक्ट गोडाचे प्रमाण होते. यापेक्षा जास्तही घ्यायची नाही आणि यापेक्षा कमीही अजिबात घ्यायची नाही. आता साखर घातल्यावर व्यवस्थितपणे आपण स्ट्रॉबेरीमध्ये एकजीव करत राहूया. इथे गॅस मीडियमच ठेवला आहे, त्यामुळे साखर लगेचच विरघळते. साधारणतः 1.5 मिनिटानंतर पाहू शकता साखर थोडीशी विरघळली आहे. आता अशा प्रकारे साखरेमध्ये जी स्ट्रॉबेरी आपण घातली आहे ती व्यवस्थितपणे एकजीव करत राहूया आणि अशा प्रकारे त्यामध्ये दाबून घेऊया, म्हणजे स्ट्रॉबेरी अगदी क्रश परफेक्ट असा तयार होतो. तुम्ही या जागी पावभाजीचे जे दाबण असते तेही इथे वापरू शकता. पाहू शकता साधारणतः 2 मिनिटानंतर मिश्रण खूपच पातळसर झाले आहे. आता हे मिश्रण आटवण्यासाठी इथे मी भांड्यावर झाकण ठेवत आहे आणि गॅस बंद करून व्यवस्थितपणे ही स्ट्रॉबेरी शिजवून घेणार आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरीचा रंगही सुरेख येईल आणि मिश्रण थोडेसे घट्टसर होईल. साधारणतः 5 मिनिटानंतर पाहू शकता मिश्रण व्यवस्थितपणे घट्ट झाले आहे आणि रंगही स्ट्रॉबेरी क्रशला सुरेख असा आला आहे. अजून फक्त 1 मिनिटभर मी हे मिश्रण व्यवस्थितपणे शिजवून घेणार आहे, म्हणजे स्ट्रॉबेरी क्रश खाण्यासाठी पूर्णपणे तयार होईल. 1 मिनिटानंतर व्यवस्थितपणे अशा प्रकारे मिश्रण ढवळून घेतल्यावर आता त्यात आपण साधारणतः 2 छोटे चमचे लिंबाचा रस घालूया आणि व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. लिंबाचा रस घातल्यावर फक्त 1 मिनिटभर हा क्रश व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर लगेचच गॅस बंद करायचा आहे. त्यापेक्षा जास्त हे मिश्रण शिजवायचे नाही. आता लिंबाचा रस व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर पाहू शकता मिश्रण पूर्णपणे तयार झाले आहे. लगेचच आपण गॅस बंद करूया आणि लगेचच हा पॅन आपण थंड करून घेऊया, म्हणजेच त्यातील जो स्ट्रॉबेरी क्रश आहे तो पूर्णपणे थंड करून घेऊया. आता हे मिश्रण थोडेसे घट्टसर झाले आहे. अजूनही मिश्रण खूपच गरम आहे. गरम असताना हे मिश्रण थोडेसे पातळसर वाटत आहे. जेव्हा पूर्णपणे थंड होईल तेव्हा अजून थोडेसे घट्टसर असे तयार होईल. आता अशा प्रकारे आपण मिश्रण फॅनखाली ठेवून थोडेसे थंड करून घेऊया. साधारणतः अर्ध्या तासानंतर पाहू शकता मिश्रण अगदी परफेक्ट गडद झाले आहे आणि रंगही स्ट्रॉबेरी क्रशला अगदी परफेक्ट आला आहे. तोही कोणतेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता आणि प्रिझर्वेटिव्ह कलर न वापरता. आता अशा प्रकारे मिश्रण व्यवस्थितपणे थंड करून घेतल्यावर लगेचच स्टरलाइज केलेल्या एका बरणीत किंवा तुम्ही बाटलीत भरून ठेवू शकता. अशा प्रकारे तयार झाला अगदी इन 3 साहित्यात घरगुती स्ट्रॉबेरी क्रश, तेही काही मिनिटात. हा स्ट्रॉबेरी क्रश केक, आईस्क्रीम किंवा श्रीखंडामध्ये वापरू शकता. शिवाय मुले चपाती खायला बघत नाही तेव्हा चपातीला स्प्रेडच्या स्वरूपात अशा प्रकारे स्ट्रॉबेरी क्रश लावून देऊ शकता. मुलेही अगदी आवडीने खातील. इतका चविष्ट हा स्ट्रॉबेरी क्रश तयार होतो. शिवाय 6 महिने तर आरामातच टिकतो. एकदा तरी अशा प्रकारे स्ट्रॉबेरी क्रश बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या, सोप्या, सुटसुटीत आणि चविष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद.
श्री स्वामी समर्थ.